केवळ हे चंद्रप्रभ सागरजी महाराज आहे जे कुणाच्याही चालू वक्तव्यात तुम्हाला निर्देश देऊ शकतात आणि तुम्हाला व्यवस्थित चिमटे काढून आदर्श देऊ शकतात, आदेश देऊ शकतात. ही शक्ती केवळ चंद्रप्रभू महाराज यांच्यामध्ये आहे आणि तुम्ही सगळं त्यांचं ऐकता, हे विशेष आहे. मंचावर उपस्थित परमपूज्य आचार्य धर्मसेनजी महाराज, परमपूज्य आचार्य श्री शीतल सागरजी महाराज आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचे प्रेरणास्रोत, युवा सम्राट, क्रांतिरत्न, प्रवचन केसरी, संत वात्सल्य निधी परमपूज्य आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज यांच्या चरणी त्रिवार नमोस्तु. बंधूंनो, आत्ताच जसं शिंदे साहेबांनी सांगितलं आणि खासदार साहेबांनी, शेट्टी साहेबांनी सांगितलं, इथे मारहाण होता, काहीच नव्हतं. आम्ही ऑगस्टच्या अगोदर इथे येऊन गेलो होतो आणि जयसिंगपूरला महाराजींची आमची चर्चा झाली होती असं म्हणेन मी. तर महाराजींनी सांगितलं की असं असं कार्य आहे पुढे. वाटलं नव्हतं की महाराजींच्या संकल्पनेतनं इतक्या लवकर हे कार्य ह्या स्टेजपर्यंत जाईल. हे केवळ महाराजींचा आशीर्वाद व तुम्हा सर्वांचे दातृत्व बुद्धी, त्याच्यामुळे हे कार्य होतं आहे. आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी किंवा मंचावरील सर्व साधू वर्ग हे स्वयंसिद्ध आहेत. स्वयंसिद्ध म्हणजे त्यांचं आयुष्यातलं परिग्रह हा पिची कमंडल शास्त्र एवढंच आहे. हा जो परिग्रह निर्माण होतोय, ही जी संस्था व्याप निर्माण होतोय, हे जनकल्याणार्थ निर्माण होतोय, हे याची तुम्ही जाणीव ठेवावी. हे महत्त्वाचा भाग आहे. आचार्य स्वतः जसं म्हटलं की स्वयंसिद्ध आहेत, स्वतःमध्ये समर्थ राहून परभाव शून्य असा व्यक्तिमत्व असलेले आचार्यश्रींनी केवळ संस्काराची शाळा उभी राहावी आणि इथे जैन समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षण मिळावं व आजच्या काळातील गरज जी आहे की शासकीय नोकरी त्यांना मिळावी, संस्कारक्षम समाज निर्माण व्हावा, ह्या केवळ एका भावनेनं महाराजींनी हे उपक्रम घेतलेला आहे. आणि जसं शेट्टी साहेब म्हणाले, आजच्या काळात समंत्रबद्ध आचार्यश्रींच्या नंतर हे कार्य एवढ्या महत्प्रयासानं आणि एवढ्या उत्साहानं करणारे एकमेव साधू चंद्रप्रभ सागरजी महाराज आहेत. विशेष असं की त्यांनी आपल्या कर्तृत्वानं स्वतःला नामादिमाम चंदा बाबा असं करून गेलेलं आहे. यांना चंद्रप्रभ सागरजी फार कमी लोक ओळखतात, यांना चंदा बाबा म्हणून ह्या परिसरात सगळे लोक ओळखतात. हे विशेष आहे. मी कळंबी म्हणून एक गाव होतं, बहुतेक मी चुकत नाही गावाचं नाव, हां कळंबी, तिथंही असाच एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्या गावात पाहिलं मी की अत्यंत श्रीमंत लोक बसलेले सामान्य प्रकृतीचे होते, पण त्यांची घरी गेल्यानंतर त्यांच्या शेतीची वर्णन माहिती घेतली. त्या लोकांनी भरभरून आचार्यश्रीच्या प्रकल्पासाठी दान देण्याची घोषणा त्यावेळेला केली. इथंही खोतसाहेबांनी, बाकीच्या लोकांनी जे काही घोषणा केलेल्या आहेत, खरंच आश्चर्य वाटतं की ही दातृत्व प्रवृत्ती इथं ठेवलेली आहे. महाराजींनी हा संस्काराचा जो विडा उचललेला आहे, याचे परिणाम तुम्हाला बंधूंनो, माता भगिनींनो आज दिसणार नाही. 10-15 वर्षानंतर तुमची मुलं मुली जेव्हा डेप्टी कलेक्टर म्हणून येतील, जसं शिंदेसाहेब इथं आहेत, आमच्यात मोठे व्यक्तिमत्व आहेत आणि आज जसं त्यांनी मोठं समाजाचं काम केलेलं आहे, असे जेव्हा तुमची मुलं मुली इथं येतील डेप्टी कलेक्टर म्हणून, कलेक्टर म्हणून, न्यायाधीश म्हणून, डिस्ट्रिक्ट जज म्हणून, तेव्हा तुम्हाला जो अभिमान वाटेल, त्याची मुहूर्तमेढ, त्याचा पाया केवळ आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज यांनी रचलेला आहे. हे तुम्ही जाणीव याची ठेवावी. आरोग्यसेवा ही आज फार त्रासाची किचकट झालेली आहे. सुदैवाने हा परिसर जो आहे हा शेतकरी, कष्टकरी यांचा परिसर असल्यामुळे गंभीर असे आजार जास्त होत नाही, कारण मेहनती समाज आहे. पण तरी आजार कोणाला टळत नाही आणि ती योजना कोणालाही त्रास होऊ नये म्हणून दूरगामी योजना आचार्यश्रींनी इथे मांडलेली आहे. तुमचं सहकार्य, तुम्ही ज्या संख्येने इथं उपस्थित आलात, हे सांस्कृतिक कार्यक्रम नाही आहे, पंचकल्याणक कार्यक्रम आहे, राज्यव्यवस्थेचा कार्यक्रम आहे. तसंच तुम्ही इथं सातत्यानं सर्व समाज एकजूट राहून आचार्यश्रीच्या या प्रकल्पासाठी भरपूर मदत कराल, तन मन धनाने, हीच अपेक्षा ठेवतो. आचार्यश्रींनी, मी मागे 24 तारखेला इथं येऊन गेलो आचार्यश्रीच्या दर्शनासाठी. 24 तारखेला आलो, त्याच्यानंतर अगोदरही आलो आणि जयसिंगपूरलाही आलो. तिथंही महाराजांना मी विचारलं, महाराज विहारांचं कसं आहे?
आज कॉन्फिडेन्शियल एक गोष्ट सांगतो. महाराजांनी सांगितलं मला सध्या विहार करायचं नाही आहे. म्हटलं का हो महाराज? म्हणे मी एक मोठं लग्न काढलेलं आहे, या क्षेत्रासाठी त्यांनी सांगितलं एक मोठं लग्न काढलेलं आहे आणि त्याची पूर्तता मला करायची आहे, त्यानंतर विहाराचं बघू म्हणे आपण, सध्या काही विहाराचं होत नाही म्हणे. आणि नेमका तो काळ निवडणुकीचा होता आणि महाराजांचं वलय वर्चस्व जे काही होतं ते तुम्ही सगळ्यांनी भरभरून अनुभवलेलं आहे हे निश्चित. असं या कार्यक्रमाला मला बोलण्याची संधी दिली, आपण सगळ्यांना ऐकून घेतलं, सगळ्यांचं अतीव धन्यवाद. महाराजांच्या श्रीचरणी त्रिवार नमोस्तु, त्रिवार नमोस्तु. आणि समाजासाठी जे काही मदत लागेल आचार्य अस्मिता दीदींच्या मार्फत निरोप देतात, दुसरे संघातले लोक आहेत त्यांच्यामार्फत निरोप देतात आणि शक्यतोवर जसं जसं मार्गदर्शन माहिती मला देता येईल धार्मिक कार्यासंबंधी कायद्यासंबंधी मी ती देत राहतो. तुमच्याकडे शेट्टी साहेबासारखे फार समर्थ कार्यकर्ते आहेत. तुम्ही जर लोकसत्ता जर वाचित असाल तर त्यांच्या शेतीवरील अनुभव, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि शासन व्यवस्था कसं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत याच्यावर विस्तृत त्यांचे लेख आहेत. असे कर्तृत्व नेतृत्वही या भागाला लाभलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. पुन्हा सगळ्यांना धन्यवाद. आचार्य श्रीचरणी त्रिवार नमोस्तु, त्रिवार.